माहितीचं नाव आहे, मी निर्भया बोलते. कृपया करून कुणीही स्वतःवर ते विजय नाट्य करते आणि समाज प्रबोधन म्हणून करते, त्याच्यामुळे कोणत्याही पुरुष वर्गाने आक्षेप घेऊ नये. वास्तविकता आहे समाजाची. बंद करा तुमचे हे मूक मोर्चे, बंद करा तुमचे हे मूक मोर्चे. तुमच्या ह्या मूक मोर्चाने मी पुन्हा जिवंत होणार आहे का? मी पुन्हा जिवंत होणार आहे का? माझ्या आई वडिलांना त्यांची मुलगी परत मिळणार आहे का? माझ्या भावाच्या हातावर या रक्षाबंधनला परत कोणी राखी बांधणार आहे का? माझ्या आई वडिलांनी किती स्वप्न पाहिले होते. माझ्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले होते आणि मी तर अहोरात्र अभ्यास करीत होते. प्रत्येक दिवस आणि रात्र एका अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंबून घेऊन पुस्तकात तोंड घालून अभ्यास करत होते. का करत होते मी सर्व? शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी की समाजाची सेवा करण्यासाठी? काय गुन्हा होता माझा की मी शिक्षण घेतलं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न बघितलं? अहो त्या सावित्रीबाईंनी अंगावर शेण ठेवलं आमच्यासाठी. आणि हीच लेखनी आज जर आमचा कर्दनकाळ ठरत असेल तर आम्ही न्याय तरी कुणाला मागायचा? भर चौकात भर रस्त्यात अत्याचार होतात, कळ्या खुळल्या जातात. काय पाप केलं आम्ही? काय पाप केलं? मुलीला जन्म घेणं, मुलगी म्हणून जन्माला येणं हे पाप आहे का? हे सर्व बघून असं वाटते मुलीच्या आई वडिलांना मुलीला जन्मच देऊ नये. माझ्या तर मते असं मला वाटते की हे सर्व प्रकार समाजात घडतात, म्हणूनच गर्भात कळ्या खुळल्या जातात. हे सत्य नाकारता येणार नाही. मला तर असं मला वाटते की माझ्या हाती जी आता लेखणी दिली त्या लेखणीला बळ येण्यासाठी कायदेही झाले पाहिजे. कायद्यानं आम्हाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे. अहो असं म्हणतात की तोकडे कपडे घातले की कुठेतरी अत्याचार घडणार. परंतु मला असं म्हणा वाटते की 3 वर्षाची चिमुरडी तिला कुठलं काय आहे? परंतु जेव्हा तिलाही अत्याचाराचं बळी बनवल्या जाते तर या घटनेला काय म्हणावं? जर पूर्ण कपड्यावरही नागरी नजर पडत असेल तर मग पूर्ण कपड्यांचे काय? वा, मी शिक्षण घेतले, माझा गुन्हा झाला का? शिक्षण घेऊन मी समाजासाठी लढते आहे, सेवा करते आहे, तो माझा गुन्हा होता काय? मी त्या दिवशी ड्युटीवर होते. मला अजिबात शंका नव्हती की माझ्या समोर नराधम नजर ठेवून आहे. मी मात्र माझे काम बिनधास्त करीत होते आणि त्या नराधमांनी वेळ साधली आणि माझ्यावर खूप अत्याचार केला. मी कोसळले. शेवटी समाजाला हेच म्हणावे वाटते. बंद करा स्त्रियांकडे वस्तू म्हणून बघणं. बंद करा स्त्रियांकडे
वस्तू म्हणून बघणं आणि तिच्याही वाट्याला येऊ द्या